जय गुरु। जय जय गुरु। जय गुरु। जय गुरु। हाँ. सॉरी. जय गुरु। जय गुरु। हाँ. आपला अध्याय 7वा सुरू आहे नाही का आता? 6वा सहावा हा. 6वा हा. हा. आपले 6 श्लोक झाले होते मला वाटतं. त्याचे जोडीचे जे श्लोक आहेत, आत्मैव आत्मनो बंधू, आणि बंधू म्हणजे काय आणि शत्रू म्हणजे काय, आत्मा हा बंधू कसा असतो आणि शत्रू कसा असतो, हे आपण बघितलं होतं. बरोबर. हा. आता 7वा श्लोक बघूया. हा. कोणी वाचेल का 7वा श्लोक तुमच्यापैकी? कोण वाचताय? वाचू का सर? हा, वाचा. हा, शोभा वाचा. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. हा. तर हा तर याचं अन्वय जो आहे, तर तो जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. याच्यात काही हे नाहीच आहेत, काही संधी नाहीच आहे या श्लोकामध्ये. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानाप मानयोः. तर आता याचं जे आपण अन्वय जर केला, तर जितात्मनः म्हणजे ज्यांनी म्हणजे स्वतःला जिंकलेला आहे, त्याला आपण जितेंद्रिय म्हणतो. आता इथं ना आत्मनः या अध्यायात हा खूप वेळा याची गंमत आहे की आत्मा या शब्दाच्या, जसं आपण योग या शब्दाचे बरेच अर्थ बघतो बऱ्याचदा, तसं तिथं आत्मा या शब्दाचे वेगवेगळे संदर्भानुसार अर्थ बदलतात, एकच अर्थ होत नाही. आता इथं जितात्मना म्हणजे काय की ज्यांनी स्वतःला किंवा म्हणजे देह, मन, इंद्रिय, बुद्धी हे सगळं ज्यांनी जिंकलेलं आहे असा. कारण काय, आत्म्याला तर कोणीच जिंकू शकत नाही. आत्मा तर स्वतः साक्षी भावाचा आहे आणि तो स्वतंत्र आहे. बरोबर. तर जितात्मना म्हणजे ज्यांनी हा जो बाह्य दृष्टीने ज्याला लोक आत्मा किंवा स्वतः म्हणतात, मी म्हणतात, त्याला ज्यांनी जिंकलेलं आहे असा. नंतर म्हणजे थोडक्यात म्हणजे शरीर शरीर इंद्रिय, देह, मन, बुद्धी, अहंकार याला ज्यांनी जिंकलेलं आहे ते. इथे जो अर्थ दिलेला आहे तो थोडासा चुकीचा आहे जितात्मनाचा. स्वाधीन आत्मावाले असं नको. इथे जितात्मना म्हणजे ज्यांनी देहाला जिंकलेला आहे, देह आणि इंद्रियांना, तो. नंतर प्रशांतस्य म्हणजे की म्हणजे अगदी असं प्रशांत, म्हणजे अगदी ज्याचं सगळं तो अंतःकरण जे आहे प्रशांत, प्रकर्षेन शांतम असं. तर प्रकर्षेन शांत म्हणजे पूर्णपणे तो अगदी प्रसन्न आहे या अर्थाने. शांत आहे अगदी असा. हा. नंतर परमात्मा. आता 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 परमात्मा, त्याच्यामध्ये कोण राहतो? त्याच्यामध्ये परमात्मा म्हणजे खरं. आता इथं परमात्मा म्हणजे जो आता परत इथं प्रश्न येईल की परमात्मा कसा राहील, जीवात्म्यामध्ये परमात्मा कसा राहील? तर इथं या परमात्म्याचा अर्थ साक्षी भावाने असलेला जीवात्मा, असं घ्यायचं. समजलं ना मी काय म्हणतोय ते? कारण परमात्मा त्याच्या देहात कसा राहील, म्हणजे तो कसा राहील? परमात्मा तर म्हणजे तसं सगळं एकरूपच आहे, पण जीवात्मा हा परमात्माचा अंश आहे, परमात्म्याचा प्रतिनिधी आहे. तर त्या अर्थाने तो जीवात्मा जो आहे म्हणजे, तर तो आत्मभावाने म्हणजे
साक्षी म्हणा किंवा अगदी असा पूर्ण म्हणजे साक्षी भावानी असा परमात्मा समाहित. समाहित म्हणजे सम्यक सम आहित म्हणजे सम म्हणजे सम्यक भावानी म्हणजे पूर्ण रूपाने असा तो म्हणजे स्थिर आहे अगदी. कारण त्याला कुठल्याही प्रकारचा विक्षेप नाही असं. आणि शीतोष्ण सुखे दुःखेषु. आणि का बरं? कारण शीत उष्ण सुख दुःख आणि मान अपमान या सगळ्यांमध्ये तो म्हणजे असा जो असा जो या सगळ्या द्वंद्व म्हणजे परस्पर विरोधी अनुभवांमध्ये जो शांत असतो आणि ज्यांनी देह इंद्रिय या सगळ्यांना जिंकलेला आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे जो परमात्मा किंवा आत्मा जो आहे तो साक्षी भावानी चैतन्य रूपाने समाहित व्यवस्थित राहत असं. समजलं? आता इथं व्यवस्थित राहतो म्हणजे काय? तर एक उदाहरण असं इथं दिलं जातं की तसा तर तो असतोच, पण मग म्हणजे व्यवस्थित राहतो किंवा समाहित म्हणजे सम्यक प्रकारे चांगल्या प्रकारे राहतो म्हणजे काय? तर याला उदाहरण आपल्याला घेता येईल सूर्याचं. जसा दिवस उगवला की सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतच असतो, बरोबर. पण जेव्हा मध्ये मध्ये वादळ किंवा ढग वगैरे येतात तेव्हा त्याला तात्पुरतं झाकलं जातं, नाही का? तर तसंच जो चैतन्यरूपी आत्मा जो आहे सर्वसाक्षीभूत चैतन्य, तर त्याला झाकवलं जातं. कधी झाकवलं जातं? जेव्हा आपल्या चित्तवृत्ती त्यांचा क्षोभ होतो, आसक्त होतात किंवा क्रोध येतो वगैरे, तेव्हा तो झाकवला जातो. पण जर या चित्तवृत्ती आपल्या शांत असतील, स्थिर असेल मन, तर तो तर जसं आकाश जसं निरभ्र असताना सूर्याचा प्रकाश किंवा सूर्याचं अस्तित्व सतत पूर्णपणे जाणवत असतं, तर तसंच त्या आत्म्याचं परमात्म्याचं चैतन्यरूपी आत्म्याचं अस्तित्व सतत त्याची अनुभूती होत असते. समजलं? जसं म्हटलं जातं ना की ज्ञान हे प्रत्येकाच्या आतमध्येच आहेच, ते फक्त ते प्रकट कसं होईल, तर त्याच्यावरचं जे आवरण आहे ते दूर काढलं, ते दूर केलं की ते ज्ञान प्रकट होईल. तसंच हा जो चैतन्यरूपी आत्मा आहे तो म्हणजे तो जीवात्मा आहे तो खरा परमात्माच आहे. असं म्हटलं जातं की त्रैपुर सिद्धांत म्हणून एक आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जो परमशिव जो आहे तो निष्कंचुक म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आवरण नाही. आणि कंचुको शिव हा जीव म्हणजे जो शिव ज्याच्यावर आवरण किंवा पुटं चढलेली असतात अज्ञानाची किंवा मलाची किंवा वासनेची, तेव्हा तो शिव जीव होतो. आणि ती मलाची पुटं गेली अज्ञानाची, मलाची, पापाची, वासनेची, की तो शिव पुन्हा मूळ स्वरूपात चैतन्य रूपात पूर्णपणे प्रकट असं. इथं थोडं हा अर्थ जो आहे हा म्हणजे विशेषतः जितात्मनाचा अर्थ थोडा हे वाटतो. आणि परमात्मा म्हणजे तसा तो आहे जीवात्माच, पण तो चैतन्य रूपाने असं म्हणायला पाहिजे. असं समजलं? आज खूप कमी आहेत का? उपस्थिती आज खूप कमी दिसते. 16 जण आहेत ना? हो, आज 16च जण दिसतात. हो. तर आणि तुमचा आवाज मला अजिबात ऐकू येत नाही, त्यामुळे मी हल्ली अटेंडच करत नाही. काय म्हटलं उषाताई? आवाजच ऐकू येत नाही मला तुमचा, त्यामुळे मी अटेंडच हो, करत नाही. आम्हाला नंतर पण तुमचं, रेकॉर्डिंग मला पण नाही येते, आम्हालाही नाही येते तुमचा खरं तर. काय माहिती काय झालंय ते. हा. तुमचा खूप बारीक, म्हणजे दोन्ही कान अलर्ट करून पण सुद्धा मग नीट पण ऐकू मग येत नाही मला. इतरांचा येतो का? मला येतोय चांगला हो, ऐकू. मला इतरांचा दोघांचंही येतोय येतोय मला सर. आवाज.
आम्हाला दोघांचाही येतोय. हा येतोय ना? आम्हाला इतरांचे दोघांचा येतात पण येतोय. तुमचा येत नाही मला, त्यामुळे मी हल्ली 3-4 दिवस झाले अटेंड करतच नाहीये. अरे हा हेडफोन्स लावून बघताय का? आता ऐकू येतोय का उषाताई चांगला बघा? हो, आता येतोय. आणि हा ताईंचा पण त्या छान आवाज ऐकू आला. ओके बर हा काहीतरी ठीक आहे, आता येतोय ना, चांगलंय, ठीक आहे. आता ऐकू 8वा श्लोक येतोय. बघ. हा आणि रोज कसं सांगायचं म्हणून लाज वाटते मला. हो, नाही नाही नाही, पण आता बरोबर आहे ना. आता बरोबर आता आहे. मी हम्म. हा ठीक आहे. तुम्हाला मी मिस करत होतो मध्ये. हो ना, मी पण भरपूर मिस केलं, पण काय करू आता, म्हटलं रोज कसं सांगू तुम्हाला की मला पण ऐकू तुम्ही येत नाही. नाही नाही, पण तुम्ही नव्हताच ना मध्ये, मला वाटतं 2-3 वेळा होतात का तुम्ही की नाही? नाही, म्हणूनच मी अटेंड करत नव्हते सर. अच्छा. ओके, मला वाटलं कुठे गेला वगैरे की काय. अच्छा. नाही नाही, कुठेही नाही, तेच आहे. हो, हो. ठीक ठीक आहे, आहे. सांगा पुढे. हा, आता पुढचा श्लोक. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. तुम्ही म्हणा एकदा उषाताई. ज्ञान विज्ञान युक्तात्मा. थांबा सर, मी पुस्तक वगैरे काहीच काढलेलं नाहीये, मी यांना पण वाढत होते. स्क्रीनवरती दिसेल ना. हा. हा हा. हो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. हम्म. तर इथं ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा हा एकच शब्द आहे. कूटस्थ. तर विजितेंद्रिय युक्तः इति उच्यते योगी समलोष्ट अश्मक अश्म आणि कांचना. त्याचे शब्द एकच आहेत, पण ते सगळे समास आणि संधी असे झालेले आहेत. तर बघूया काय ते. तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, असाचा जो परमात्मा ज्याला प्राप्त झालेला आहे किंवा परमात्म्याची अनुभूती अस्तित्व त्याला सतत जाणवत असतं, तर त्याचं काय लक्षण आहे, कसा असतो तो? तर तो म्हणजे आता इथं परत आत्मा, आता इथं आत्मा म्हणजे तो जीव या अर्थानेच म्हणायला पाहिजे आपण. हा, तर ज्ञान आणि विज्ञान तृप्तात्मा. हा, कोणी हात वरती केलाय? कोण? विशाख वैशाली. वैशाली बोलते. हा बोला. अच्छा, हे जे कूटस्थ शब्द आहे, कूटस्थ हो म्हणजे जिसकी स्थिती विकार है, आपली जी दुर्गा सप्तशती आहे त्याच्यात एक हे आहे, त्रिनेत्र धारिणी दुर्गे कूटस्थ राखावे माझे. तर त्याच्यात हा शब्द कशा अर्थाने आलाय? दुर्गा सप्तशती मधला मला एकदम बघायला लागेल बघा, एवढं माझं त्याचा अभ्यास नाहीये. नाही, मी तेच वाक्य सांगते तुम्हाला, त्रिनेत्र धारिणी दुर्गे कूटस्थ राखावे माझे. तर आता इथे कूटस्थचा अर्थ जिसकी स्थिती विकार रहित है असं आहे ना, तर मग इथे हम्म. आपण ते कूटस्थ म्हणजे काय राखावं? इथे काय आहे सांगतो मी तुम्हाला, की इथे ठीक आहे, आपण श्लोकात येईल तर तेव्हा आपण सांगतो मी तुम्हाला एक एक. हा, तर हा चालेल. हा, तर कूट म्हणजे काय माहितीये का? बरं ठीक आहे, आधी सांगूनच टाकतो मी. कूट म्हणजे की एखादं गुप्त जे असतं ना, कूट म्हणजे गुप्त किंवा रहस्य. त्याला म्हणतात कूट. आपण म्हणतो ना कूट प्रश्न, नाही का मराठीत? कूट, याचं कूट का कूट, म्हणजे हल्ली हा कूट हा शब्द फारसा नवीन मराठीत वापरला जात नाही, पण आपल्या जुन्या लोकांना माहिती असेल की कूट म्हणजे कूटनीती. कूटनीती म्हणजे काहीतरी गुप्त रहस्यात्मक असं. हा, आणि कूटस्थ, तर अशा गुप्त किंवा रहस्यात्मक ठिकाणी तो स्थिर म्हणजे तो म्हणजे विचलित होत नाही असं. म्हणजे थोडक्यात काय की असा तो जर कोणी म्हणजे कूटस्थ, कूट म्हणजे अशी डीप इनसाइड ज्याला आपण म्हणतो ना, अगदी खोल, तो कूटस्थ असा तो अगदी खोलवर पक्का बसलेला आहे असा. तेच काय थोडक्यात की तो न डगमगणारा. कूटस्थ म्हणजे न डगमगणारा असं. म्हणजे
जसं आपण असतो तर आपण काय थोडंसं काही झालं की आपण विचलित होतो. मन मन म्हणा, देह म्हणा, बुद्धी म्हणा, हे विचलित होतं आपलं थोड्याशाही धक्क्याने, नाही का? पण जो कूटस्थ असतो तर तो अविचल असतो. थोडक्यात कूटस्थचा अर्थ अविचल असं. हं? आणि मला वाटतं तिथं सुद्धा तेच आहे, कूटस्थ राखावे माझे, म्हणजे की ते अविचल ठेव. हा म्हणजे आणि अविचल ते दोन्ही अर्थाने. एकतर मला तू म्हणजे कारण मन आपलं हे चंचल आहे, तर ते मन चंचल न राहता स्थिर राहावं या दृष्टीने. स्थितप्रज्ञ पण म्हणता येईल, त्याची अल्टिमेट अवस्था स्थितप्रज्ञाची आहे. पण अगदी बेसिक अवस्था निदान माझं मन स्थिर होऊ दे असं. आणि दुसरं याचा अर्थ कूटस्थाचा असाही होतो की तुझ्यावर जी माझी निष्ठा आहे ती पक्की असू दे असं. म्हणजे सप्तशती हा उपासनात्मक ग्रंथ असल्यामुळे तिथं त्याचा अर्थ थोडासा तो म्हणजे पक्की निष्ठा राहणं. आणि देवीला जे आपण अर्थतेने प्रार्थना करतोय तर तिथे त्याचा अर्थ तसा होणार की म्हणजे माझी निष्ठा कुटस्थ राखावे मध्ये, म्हणजे माझं मनही स्थिर असू दे आणि तुझ्यावरती स्थिर असू दे असं. बरोबर. ओके. ठीक आहे. हम्म. थँक्यू. हा. हो. आता ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. तर इथं आत्मा म्हणजे ज्याचं, इथं आत्मा म्हणजे अंतःकरण, चित्त या अर्थाने येईल. आत्मा म्हणजे की आत्मा नाही, आत्माला तृप्ती पण म्हणजे आत्मा हा नित्य तृप्तच असतो तसं, नाही का? जसं मी म्हणतोय सारखं की प्रत्येक ठिकाणी आत्मा या शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलतोय. तर आता इथं ज्ञान आणि विज्ञान याने तृप्त. आता ज्ञान म्हणजे काय? मागे आपलं झालेलं आहे मला वाटतं याच्यावर चर्चा. ज्ञान म्हणजे सायन्स, शास्त्र. आणि विज्ञान म्हणजे विशेषाने जे ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हणतात विज्ञान. जसं मी एक उदाहरण दिलं होतं की साखर. ज्या माणसाने कधी जंगलात राहणाऱ्या माणसाने कधी जर साखर पाहिलीच नसेल, त्याला किती वेळा तुम्ही शिकवलं साखर गोड असते, पांढरी असते, दाणेदार असते वगैरे वगैरे, तरी त्याला साखरेचं ज्ञान झालं. पण म्हणून त्याला साखर कळली का? नाही. साखर त्याला कळेल केव्हा? जेव्हा ते साखर तो त्याच्या आधी बघेल, मग हातात घेईल, बरोबर? म्हणजे आधी दृष्टीने बघेल, मग नंतर स्पर्शाने बघेल, आणि नंतर ती जेव्हा जिभेवर ठेवेल आणि जिभेवर टाकल्यावरची साखरेची गोडी, त्याचा स्वाद त्याला म्हणजे ज्ञानेंद्रियादी तो त्याची अनुभूती होईल, अनुभव घेईल. तर त्याला म्हटलं जातं ज्ञानाचं विज्ञान झालं, नाही का? तर नुसतं आता आपण जे बोलतोय ऍक्च्युअली ही सगळी पोपटपंची आहे एका अर्थाने. तर ज्ञान म्हणजे पोपटपंची थोडक्यात, म्हणजे इन्फॉर्मेशन. जसं कॉलेज जसं कॉलेजमध्ये शिकणं आणि प्रॅक्टिकल्स मध्ये ते जीवनात कळणं, तो करेक्ट, फरक. करेक्ट, करेक्ट. आणि जसं म्हणूनच आपल्याला मागे मी सांगितलं होतं ना की आधी 5वी 6वी 7वी आपल्याला पुस्तक असायची, सामान्य ज्ञान 1, सामान्य ज्ञान 2, सामान्य ज्ञान 3 वगैरे. पण नंतर मग विज्ञान 1, विज्ञान 2 अशी असायची. विज्ञान म्हणजे काय? त्याचे प्रयोग असायचे. मग आपण ते केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये दुर्बिणीनी वगैरे, बायोलॉजीमध्ये प्रयोग करायचो, नाही का? तर प्रयोगाचा फायदा काय असतो? तो जो अनुभव असतो तो माणूस चटकन विसरत नाही. साखर गोड आहे, गोड आहे, गोड आहे, माझी जोपर्यंत स्मरणशक्ती चांगली आहे तोपर्यंत लक्षात राहील, कालांतराने विसरून जाईल. पण साखर जर एकदा जसं गुलाबजाम किंवा काय आपण म्हणतो कुठलाही गोड पदार्थ मी म्हटलं की लगेच शब्द उच्चारला की त्याची गोडी आपल्याला आठवणी त्याच्या जागृत होतात, नाही का? अनुभव हा असा असतो. तर अनुभव म्हणजेच विज्ञान, म्हणजेच अनुभूती किंवा विज्ञान. तर आता ज्ञानविज्ञान तृप्तात्मा म्हणजे काय? की ज्याला ज्ञान पण झालेलं आहे त्या गोष्टीचं आणि विज्ञान पण झालेलं आहे, म्हणजे अनुभूती पण आलेलं आहे. आणि त्यामुळे तो तृप्त आहे. दो बघा हा, जर समजा एखाद्याने नुसती साखर खातोय खातोय, पण ते कशी करतात, कशी बनते, तोपर्यंत त्याला त्याचं पूर्ण ज्ञान झालं का? नाही. अनुभूती आली पण ज्ञान नाही. या उलट ज्यांनी ज्याला नुसतं थिअरी माहिती आहे पण त्यांनी कधी चाखली नाही, ती विशिष्ट गोष्ट अनुभवलेली नाही, तोपर्यंत त्याचं परत तृप्त होऊ शकेल का? तो नाही. कारण त्याच्या डोक्यात हेच राहिलं, अरे हे सगळं आहे, मला
पण खरं खोटं देव जाणे, खरंच आहे की नाही ते असं. पण जेव्हा कुठल्याही गोष्टीचं जेव्हा ज्ञानही होतं आपल्याला आणि विज्ञानही होतं, तेव्हा संशय पूर्ण आपला फिटून जातो, नाही का? आणि मग त्यालाच म्हणतात आपण तृप्तावस्था. तर इथं ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणजे असा योगी, की जो त्याला सगळ्याच म्हणजे आता काही त्याला जाणण्याचं शिल्लक राहिलं नाही, मला हे माहिती नाही ते माहिती नाही असं काही नाही. सगळं त्याला कळलेलं आहे, तृप्त आहे तो, असं. समजलं? हा. हो नंतर सर. हा नंतर कूटस्थ. कूटस्थ जसं वैशाली त्याने विचारलं तसं कूटस्थ म्हणजे ज्याचा तो स्थिती विकाररहित आहे म्हणण्यापेक्षा न डगमगणारी म्हणजे जी जी हलत नाही किंवा कंपन होत नाही, हं, असा तो जो आहे, तर त्याला म्हणतात म्हणजे अगदी पक्क असं, म्हणजे स्थिर या अर्थाने. म्हणजे कधी तृप्त आहे, परत कधी 4 तासांनी भूक लागली, आता परत त्याचं असं नाही, तो तृप्तच असतो असं. कूटस्थ. विजितेंद्रिय. वी म्हणजे परत जितेंद्रिय असेल तर मग हे विजितेंद्रिय का म्हटलेलं आहे त्यांनी, तर याचं म्हणजे विशेषत्वाने तो जितेंद्रिय आहे या अर्थाने त्याचं म्हणजे जितेंद्रिय किंवा जितेंद्रिय विजितेंद्रिय साधारणतः अर्थ एकच समजेल, म्हणजे पूर्णतः जिंकलेली इंद्रिय पूर्ण जिंकलेली आहेत त्यांनी असा. हा. नंतर सम, लोष्ट, अश्म आणि कांचना. लोष्ट म्हणजे ज्याला आपण लगदा, लगदा म्हणजे चिखल लगदा मातीचा म्हणतो ना, तर लगदा हा शब्द लोष्ठचा अपभ्रंशून आलेला आहे. लोष्ट. नंतर म्हणजे मऊ, असा. नंतर अश्म. अश्म म्हणजे एकदम कोरडा दगड, कठीण असा तो अश्म. आणि कांचन. कांचन म्हणजे अगदी चकाकणारं, तेजस्वी असं. तर त्याच्या दृष्टीने चिखल काय, दगड काय आणि सोनं काय, हे सगळं त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे. कारण म्हणजे त्यात भेदच करत नाही. त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे असा योगी. हा. तो युक्त आहे. आता इथे युक्त योगी हा काय प्रकार आहे, म्हणजे दोन्ही शब्द जे आहेत, तर तो म्हणजे युग धातूपासूनच योगी शब्द तयार झालेला आहे आणि युग धातूपासूनच युक्त हा तो प्रत्यय लावून युक्त हा असा प्रत्यय झाला आहे. म्हणजे इथे तो युक्त आहे म्हणजे काय, की तो ज्याला आपण युग म्हणजे त्याला परमेश्वर साक्षात त्याला प्राप्त झालेला आहे असं. म्हणजे साक्षात त्याला जो परमेश्वराचा जो स्पर्श आहे किंवा जो अनुभूती आहे परमात्म्याची, ती त्याला प्राप्त झालेली आहे. इथे उच्चते असे म्हटले जाते. तर असा जो योगी आहे, तर म्हणजे कसा योगी, एक ज्ञानविज्ञान तृप्तात्मा, कूटस्थ, विजितेंद्रिय आणि समलोष्टात्म कांचन असा. तर आता आता हे लक्षण तुम्ही म्हणाल की मग कोणाचं आहे, हे योग्याचं म्हणजे कर्मयोगाचं आहे का, तर नाही, हे कर्मयोगाचं असूच शकत नाही, नाही का? कारण एवढं सगळं जे म्हणजे त्यामुळे इथं योगी या शब्दाचा अर्थ कर्मयोगी नाही. इथं तो योगी असेल पण तो आता ज्ञाननिष्ठ योगी या अर्थाने म्हणजे तो योगी असं. तर योग्याला युक्त इति उच्यते, अशा योग्याला युक्त असं म्हटलं जातं. युक्त म्हणजे जसं आपण म्हणतो ना की युक्त आपण कसं मराठीत वापरतो, एखादा युक्त हा शब्द कसा वापरता येईल. तर मग योग्य, असं म्हणता येईल का की परमेश्वराशी सतत अनुसंधान त्याचं शक्ती. आहे असं जसं आपण सामावलेलं, म्हणतो, नाही नाही, जसं आपण शक्तियुक्त म्हणजे काय, शक्ती असलेला. सामावलेलं. हा. हा. बुद्धियुक्त, शक्तियुक्त, बुद्धी असलेला, शक्ती असलेला. तर इथं युक्त इथे उच्चते. तो युक्त म्हणजे आता युग धातू म्हणजे परमेश्वराशी, तो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. इथे उच्चते असं, तो परमेश्वराशी जोडलेला आहे असं म्हटलं जातं. युक्त म्हणजे जोडल्या जाणे, बरोबर. तर तर तो जोडलेला आहे कोणाशी, परमेश्वराशी असं म्हटलं जातं.
असं. तर असा जो परमेश्वराशी जो साक्षात परमात्म्याशी जोडलेला असेल तो फक्त कर्मयोगी नसणार, तर तो साक्षात ज्ञाननिष्ठच असणार. आणि ज्ञाननिष्ठ असण्याचं अजून एक कारण म्हणजे त्याला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असं म्हटलेलं आहे. ही लक्षणं कर्मयोगाची नाही आहेत, फक्त कर्मयोगाची. बरोबर आहे ना? तर आता गीता आपण जे शिकतोय ना, तर हा आपण हे म्हणजे अमुक एक लक्षणं दिली, जसं मी उलटं हे देईन. आता आपल्या प्रश्नपत्रिकांमध्ये तसं या विचारत नाहीत. पण मी जर प्रश्नपत्रिका काढायचं म्हटलं, मी असं काढीन, की हे लक्षण कोणाचं? कर्मयोगाचं की ज्ञाननिष्ठाचं? असं. म्हणजे हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे निदान. नाही का? असं. हं? ठीक आहे. आता पुढं. सुरून कोण वाचतंय हा 9वा श्लोक? वाचतंय कोणी? ते सर. हा, वाचा. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्यबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. बरोबर. तर सुहृन म्हणजे सुहृत हा शब्द आहे खरा. मित्र, हा हा मित्रायू आणि उदासीन. उदासीन म्हणजे सांगतो, अर्थ सांगतो मी. सुहृन मित्रा हा मित्रार्युदासीन, याचे विग्रह कसा होईल? सुहृन मित्र, हा तर नाही उदासीन नाही म्हणजे नाही न्यूट्रल. नाही 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 बरोबर. सुरून मित्र अरी, अरी हा शब्द आहे मध्ये. अरी म्हणजे शत्रू. सुरून मित्र वैरी. हा. अरी आणि उदासीन असा येतो. तुम्ही अरी हा शब्द म्हटलं, यू कसा काय आला तो मी विचार करत होतो. हा, तर सुरून मित्र अरी, अ अधिक अ बरोबर आ झाला आणि री अधिक ऊचा यू झाला. हा, अरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष, हा आणि द्वेष्य बंधुषु. तर असा सगळा तो साधुषु अपि च पापेषु समबुद्धिर विशिष्यते. असाच एक श्लोक आपण आधी बघितला होता बघा. आठवतं तुम्हाला? मला वाटतं तो समदर्शिनः, तो जो श्लोक आहे ना, गा गाय, हत्ती, चांडाल, विद्वान, हे सगळे, कुत्रा, श्वपाक, हे सगळे समदर्शिना जो आहे, पंडितच समदर्शिना असं. हा, तो तर तसाच हा श्लोक आहे की समबुद्धिर्विशेष्यते. तर असा जो म्हणजे ज्याच्या मनात सुहृद, सुहृद म्हणजे कोण? की जो आपलं हितचिंतक, म्हणजे कुठल्याही अपेक्षेविना जो उपकार करतो, त्याला म्हटलं जातं सुहृद. नंतर मित्र म्हणजे सखा किंवा मित्र. नंतर वैरी म्हणजे शत्रू, की जो आपला अहित चिंतित असतो असा. नंतर उदासीन, चौथी माणसांची काहीतरी उदासीन, उदासीन म्हणजे ते असे तटस्थ असतात, त्यांना काही फरकच पडत नाही, अलिप्त असतात. मध्यस्थ, तर मध्यस्थ म्हणजे काय? की त्यांना शत्रू आणि मित्र या दोघांशी ते समान अंतर ठेवून असतात, त्याला म्हटलं जातं मध्यस्थ. हा, नंतर द्वेष्य, म्हणजे जे द्वेष करणारे असतात. हा, नंतर हा, म्हणजे जो अगदी म्हणजे तो अप्रियच आहे असा, म्हणजे बंधुषु आणि आपले बंधू, या सगळ्यांमध्ये. हा, नंतर साधूंमध्ये. हा, नंतर पाप्यांमध्ये सुद्धा समबुद्धी विशिष्यते. तर असा जो युक्त जो आहे, तर तो त्याची बुद्धी जी असते किंवा त्याच्या मनात या सगळ्यांविषयी समभाव असतो. म्हणजे चांगल्या लोकांशी चांगलं वागणं सोपं आहे, पण दुष्ट लोकांशी पण वाईट वागणं हे खूप कठीण आहे. आणि गीता हे शिकवते, नाही का? असं चांगल्या लोकांशी चांगलं वागावं हे तर कोणीही सांगेल, नाही का? पण वाईट लोकांशी सुद्धा चांगलं समबुद्धीच ठेवावी,
दुष्ट लोकांशी पण. हे गीतेचा विशेष आहे, नाही का? तर समबुद्धीर विशिष्यते. तर जरा पहिल्या शब्दाची एकदा परतफोड सांगाल का? मला अरी कुठे आलं ते कळलं नाही. बर, सुहृत पहिला शब्द आहे, सुहृत तो. हा, नंतर मग पण तो समोर म आल्यामुळे तो म न झालं त्याचं. मग मित्र, सुहृत अधिक मित्र अधिक अरी. अरी म्हणजे शत्रू, रीरस्व, बरोबर, अधिक उदासीन असं. समजलं? जसं आपण हो हो, ते मला ते परी मित्रायू वाटत होतं म्हणून ते हा गोंधळ हा होत होतं. तेच मित्रार्यू असं. हा, जसं पर्युपासते आपण म्हणतो ना, पर्युपासते म्हणजे परी हम्म. अधिक उपासते, तर रयू असं होतं ना. तसंच इथं हम्म. हा, अरी रियू, री अधिक उ बरोबर रियू असं होतं. असं. बरोबर. हा हा. तर इथं आता ही पण लक्षणं जी आहेत, तर ही नुसत्या कर्मयोगाची नाहीये. ही म्हणजे हा परत हा म्हणजे ज्ञानयोगीच, असंच म्हणायला पाहिजे. कारण नुसता कर्म हे नाही, म्हणजे साधा कर्मयोगी नाही हा परत. हं? हा श्रेष्ठ आहे अगदी. म्हणजे ज्याला थोडक्यात त्याला योगारूढ ज्याला म्हटलेलं आहे ना, योगावर जो आरूढ झालेला, त्याचं हे लक्षण आहे. पहिल्या श्लोकात, चौथ्या श्लोकात जे होतं ना, की योगारूढ कोण, तर असा हा योगारूढ की तो. आणि ते मला वाटतं तो जो श्लोक आहे तो तसाच होता, तो पंडितच समदर्शिना, तो असा हा, तो. हा विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्ति हा, बरोबर, तुम्हीचैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः. समदर्शिना. तर तो योगारूढाचंच लक्षण आहे, आणि हे सुद्धा योगारूढाचंच हे लक्षण आहे. आता ह्या 7व्या आणि 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये फरक काय? म्हणजे पुन्हा पुन्हा हे का सांगतायत? तर त्याचं कारण असं की 8व्या श्लोकामध्ये समलोष्ठाश्म कांचन, म्हणजे लोष्ठ म्हणजे चिखल, अश्म आणि कांचन यांच्यामध्ये जो कोणी फरक करत नाही. तर 8व्यापेक्षा 9वा श्लोक हा जास्त म्हणजे आचरणात आलेला कठीण आहे. कारण का, की ज्या निर्जीव वस्तू असतील ना, त्यात भेदभाव न करणं सोपं आहे, बरोबर. निर्जीव गोष्टी, हा, माती, चिखल, दगड आणि सोनं, ठीक आहे, सारखं. पण प्रत्यक्ष सजीव, हा, आणि ते पण नुसते पशु वगैरे नाहीत, तर सगळे आपल्या जवळचे, कोणी सुहृत असतो, कोणी मित्र असतो, कोणी शत्रू असतो, कोणी उदासीन असतो, कोणी मध्यस्थ, सगळ्यांशी समान अंतर ठेवलेला असतात, संबंध ठेवलेला असतो, कोणी द्वेष करणार असतो, कोणी भाऊबंद असतात, कोणी साधू संत असतात, कोणी तर पापीच असतात. पण यांच्याशी सुद्धा समबुद्धी ठेवणारा तो विशिष्यते, असा तो योगारूढ. कारण हे खूप कठीण आहे, नाही का? म्हणजे अन्नाविषयी वासना ठेवणे, जे समोर येईल ते खावं वगैरे सोपं आहे. पण माणसं, जिवंत माणसं, प्रत्येकाविषयी आपल्या भावना एवढ्या निगडीत असतात, नाही का? त्यामुळे प्रत्येकाशी व्यवहार आपला बदलत असतो व्यवहारात, नाही का? समोर कोण येतं त्याप्रमाणे, जसं आपण म्हणतो की माणूस पाहून पुढी बांधणे, पण ऍक्च्युली आपण प्रत्येकजण तसंच करत असतो. समोर कोण येतो त्यावर आपलं त्याला काय प्रतिक्रिया द्यायची हे आपलं ठरत असतं, नाही का? पण जास्तीत जास्त जे आपल्याला आवडत नाहीत किंवा जे हे असतात त्यांच्याशी हे बाळगतो, मौन बाळगतो, त्यांच्याशी फार बोलत नाही वगैरे. हा पण हा, इथे म्हणजे मला ती वाटत नाही ते एक्सपेक्टेड आहे. नाही नाही, इथे एक्सपेक्टेड आहे की सगळ्यांची सेम वागणं. सारखंच वागणं ते हा, म्हणजे तू म्हटलीस ते बरोबर आहे की आपण त्यांना अवॉइड करू, म्हणजे जेवढ्याच तेवढं वागतो थोडक्यात, म्हणजे जाऊ दे, भांडण नको असं. पण इथे तसं नाही अपेक्षा, इथे सगळ्यांशी सारखंच वागायचंय, असं असं. समबुद्धी, तर हे म्हणजे कठीण आहे असं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा नाही का म्हटलंय, जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी सांडव, बरोबर, अगदी. तेच तर ते म्हणजे हा भाव नुसता म्हणजे हे येऊ शकत नाही. म्हणजे जसं आपल्या दैनंदिन जीवनात पण कोणी जर तुम्हावर हल्ला केला तर कायदा सुद्धा आपल्याला हल्ला करायची परवानगी देतो, नाही का? म्हणजे हो कोणी जर हो. दुष्ट, पण त्यामुळे
तर चांगला कायदा फक्त काय म्हणतो, कोणी जर तुम्हाला त्रास देत नसेल तर त्याला तुम्ही त्रास देऊ नका. पण कोणी त्रास द्यायला लागला तर तुम्ही त्रास देणं क्षम्य ॲक्सेप्टेड मानलं जातं. पण इथं ते मानलं जात नाही. म्हणजे ते पहिली गोष्ट सांगायला अध्यात्माची गरज नाहीये. ते तर साधं घटना पण सांगते, कायदे पण सांगतात. पण अध्यात्म आणि व्यवहार यात फरक कुठे होतो? तर हा की दुष्टांशी सुद्धा चांगलंच वागा हे सांगायला अध्यात्माची गरज आहे. असं. नाही का? फॉरगिव्हनेस अपेक्षित आहे. हा बोला वैशाली ताई. फॉरगिव्हनेस असेल तरच आय थिंक हे शक्य होऊ शकेल. आधी फॉरगिव्हनेस म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत? क्षमा क्षमा माफ करणं, माफ करणं क्षमा क्षमा करणं. करणं जेव्हा क्षमाशील. आपण क्षमा करायला हा जेव्हा आपण शिकू, तेव्हाच आपण ह्याच्या नाही आसपास कुठेतरी येऊ शकू. ऍक्च्युअली नाही. हा ऍक्च्युअली नाही. मुख्य इथं चित्ताची शुद्धी पाहिजे. हा नाही क्षमा म्हणजे हो, काय झालं? पण नाही ऐका. क्षमाभाव हा, म्हणजे काय? क्षमाभाव म्हणजे परत आपण त्याला क्षमा केली म्हणजे परत आपण त्याच्याविषयी म्हणजे राग नाही आधी त्याला धरत. चूक मानलं आधी त्याला, मग हा क्षमा केली. मग चूकच नाही दुसरं उबसली आता पाहिजे मनात. हा म्हणजे येस, ठीक आहे. तो जसं जसं मी एक उदाहरण दिली याचं. हा कसं आहे माहितीये, आता तुमच्या समोर जर म्हणजे समजा वाघ आला आणि वाघाने त्याला खाल्लं, तर तुम्ही वाघाला दोष द्याल का? किंवा कोणी विंचू आला समोर आणि तुम्ही त्या विंचूवर हात नेला आणि विंचू चावला, तर विंचूवर तुम्ही रागवाल का? नाही, त्याची कोणी प्रवृत्ती आहे. एक्झॅक्टली. तर तो तो त्याचा स्वभाव आहे, तो त्याची प्रवृत्ती असे म्हणून तुम्ही म्हणजे कोणी त्यालाही रागवतील. अगदी लोक असतात की त्या सापाला, अगदी मेलेल्या सापाला सुद्धा मारतात. म्हणजे बघितलेलं आहे मी. म्हणजे राग काढतात. पण अरे तो सापच आहे ना, नाही का? तो विंचूच आहे ना. म्हणजे पण तर हा जो भाव आहे की दुष्ट प्रवृत्तींनी सुद्धा आपल्याला हे केलं तरी ठीक आहे, त्याची ती प्रवृत्ती आहे, बस एवढं. तो तसं वागेल, मला वागायचं कसं ते मी वागेल, त्याला वागायचं तसं त्याला वागू दे. हा भाव म्हणजे इथं क्षमेच्याही पलीकडची गोष्ट आहे ही, असं नाही का? ठीक आहे. आता पुढचं. आता योगी युंजीत सत, हे कोण म्हणताय? कोणी गीतावाले आपल्या याच्यात मी बरेच ट्राय आहेत. करू का? हा म्हण दीपाली. हा योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी चित्तात्मा निराशीर परिग्रह. हा परिग्रह हा परिग्रह. हा तर आणि ते योगी. योगी युंजित हम्म, हम्म, ठीक आहे. हा हा योगी युंजित सतत महात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह. तर योगी, आता असा जो योगी जो आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? युंजित युंजित ज्यांना संस्कृत जे शिकलेले आहेत त्यांना समजेल. युंजित म्हणजे कुठला धातू आहे? कोण सांगेल? युज ना. युज. हा. आणि कुठलं रूप आहे हे? तर युज्यतेच. प्रत्ययना म्हणजे कबूल हवी. नाही. हे नाही. नाही विधिलिंग आणि आत्मनेपदी विधिलिंग आहे. हां हां, हा बरोबर. युज धातू हा उभयपदी आहे आणि इथं आत्मनेपदी युंजित आहे. म्हणजे का? त्यांनी युंजित म्हणजे एकत्र करावे. युज धातू म्हणजे एकत्र करावे, करो किंवा करावे असं. हा म्हणजे युक्त करावे, जोडावे. काय जोडावे? सततम, सतत, नित्य, आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीही अपरिग्रह. तर त्याचं अन्वय असा होईल की असा म्हणजे यत चित्तात्मा. यत म्हणजे यत म्हणजे ज्यांनी प्रयत्न केलेला आहे. कशाचा प्रयत्न केलेला आहे?
नुसतं